previous video we have discussed about the practice set 23. In this practice set we learn the example depends upon the numbers or rational numbers in between given numbers. After then we discuss the decimal form of the rational number. We know that the decimal form of rational number is may be terminating or non-terminating recurring form. In this video we learn about practice set 24. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण सराव संच 23 मध्ये दोन संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या आपण शोधल्या. त्यानंतर आपण परिमेय संख्येचे दशांश रूप याच्याबद्दल माहिती बघितली. यामध्ये आपण दोन प्रकारच्या संख्या शिकलो. एक म्हणजे काही संख्यांचं किंवा काही परिमेय संख्यांचं दशांश रूप हे आवर्ती असतं, म्हणजे अखंड आवर्ती असतं, तर काही परिमेय संख्यांचं रूप हे खंडित आवर्ती असतं. हे आपण यापूर्वी शिकलो. आता आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 24 बद्दल माहिती बघणार आहोत. सराव संच 24 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की ज्या काही परिमेय संख्या आपल्याला दिल्या आहेत त्या दशांश रूपात लिहा. राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन अ डेसिमल फॉर्म. द फर्स्ट नंबर गिवन इज 13/4. That means the answer of decimal form of this number is as ज्यावेळेस आपण 13/4 या संख्येचे दशांश रूप आपण शोधतो त्यावेळेला या 13 संख्येला आपण 4 ने भागाकार करत असतो. मग या ठिकाणी भागाकार जो आहे तो भागाकार करत असताना आपल्याला मिळतं 4 त्रिक 12, बाकी 1 राहील. या ठिकाणी आपण पुढं शून्य घेतला, 4 दुणे 8, दशांश चिन्ह आपण वापर केला आहे दशांश चिन्हाचा, त्यामुळे इथं उत्तरामध्ये दशांश चिन्ह देऊन टाकायचं. बाकी आले 2, नंतर झाले 20, 4 20. तर या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. मग आपण याचा डेसिमल फॉर्म जो आहे तो फॉर्म आपण असा लिहू शकतो. द डेसिमल फॉर्म ऑफ 3/4 is 3.25. This is our answer. In a second example, we know that the example given is a -7/8. दुसरे जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले -7/8 या संख्येचे दशांश रूप शोधा. मग आपण आता या ठिकाणी या संख्येला भागत असताना लक्षात ठेवा याचे जे उत्तर येणार आहे हे उत्तर मायनस मध्ये वजा मध्ये येणार आहे, त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह देऊन टाकायचं. The 7 is less than -7 is less than 8. So the first divisor is greater than dividend. So we write here as 0. -7 minus 0, we get -7. After that we take
अनदर 0 या ठिकाणी -7 आहे, -7 मधून आपण 0 वजा केलं तर या ठिकाणी काय होतं, या 7 मध्ये कुठलाही बदल होत नाही, ते तसंच राहतं. मग या ठिकाणी पुढचा 0 घेतल्यानंतर आपल्याला मिळतं -70. आता 8 8 64 या ठिकाणी 6 बाकी राहते. मग या ठिकाणी लक्षात ठेवा 6 बाकी झाल्यानंतर पुढे 60 होतं. मग आपण पुढे 8 ने 60 ला भागू शकतो. 8 ने 7 56 बाकी 4 राहिली, झालं 40. पुढं आता 8 ने 40 ला भागत असताना आपल्याला 8 45 या ठिकाणी पूर्ण भाग जातो, बाकी 0 0 राहते. तर अशा पद्धतीने ही भागाकाराची क्रिया या ठिकाणी पूर्ण होते आणि उत्तर येतं आपलं -7/8. The decimal form of -7/8 is -0.875. This is our answer. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळालं दिसून येतं. तर अशा पद्धतीने 13/4 या संख्येचं दशांश रूप आपल्याला किती मिळतं 3.25 आणि -7/8 या परिमेय संख्येचं दशांश रूप आपल्याला मिळतं -0.875. The decimal form of 30/4 is 3.25 and the decimal form of -7/8 is -0.875, like this. The next question given to us is 7.3/5. तर 7 पूर्णांक पुढचं गणित दिले, पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलंय की 7.3/5 चे दशांश रूप शोधा. The third example is 7/7.3/5. In this example, we know that 7.3/5 means 7.3/5 म्हणजे काय आहे, तर 7 गुणिले 5 अधिक 3/5 म्हणजे या ठिकाणी मिळतं 7×5 अधिक 3/5 म्हणजे 38/5. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 38/5. In this example, we divide 38/5. We get first 7 7×5 बाकी राहिले या ठिकाणी 3 वर्ण घेतला 0 या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देणार. नंतर 5×30 5×30 उत्तर आपल्याला मिळालं किती 7.6. The answer is 7.6.
तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नात 7.3/5 चे दशांश रूप आपल्याला किती मिळाले? 7.6. The next example is a 5/10. In this example, we know that the numerator is less than denominator. So, in the division, we take first the quotient 0. So, we get 12 into 0, we get 0. This subtraction is a 5. After then we taking the 0, we get 15. 12 multiplied by 4, we get 48. Division takes place, we get 20. After then 12 multiplied by 1, we get 12. The remainder is 8. By taking 0, we get 80. When 12 is multiplied by 7, 6, we get 72. The division takes place and remainder is 8. Remainder is 8. After that we get 0. The 6 come again. 6 come again like this. So the decimal form of 5/12 we get 0.4166, or it should be written as like this, or it is written as, that means 6 come many time. 6 come many time. या ठिकाणी शेवटची जी संख्या आहे 6 ही पुन्हा पुन्हा येते आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही दशांश रूप आहे हे अखंड आवर्ती दशांश रूप असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच 5/12 या संख्येचे दशांश रूप जर आपण शोधले तर हे दशांश रूप अखंड आवर्ती आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. तर या ठिकाणी तिसऱ्या उदाहरणात जे काही या 7.3/5 या संख्येचं दशांश रूप आहे हे खंडित स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, मात्र या ठिकाणी भागाकाराची क्रिया पूर्ण होत नाही. बाकी पुन्हा 2 येते, 8 येते आणि त्यामुळे आपण या ठिकाणी सांगू शकतो अशा प्रकारचं दशांश रूप जे आहे ते अखंड या ठिकाणी खंडित दशांश रूप आपल्याला मिळतं आणि या ठिकाणी जे काही दशांश रूप मिळतं ते अखंड आवर्ती असल्याचं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे 6 ही संख्या पुन्हा 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 येते आणि अशी पुन्हा पुन्हा येणारी संख्या ही त्याच्या डोक्यावरती अशा प्रकारचा टिंब किंवा आडवी रेष वापरून आपण दाखवत असतो. The meaning of this dot or this bar means the 6 come many times or 6 come again and again and again. So the decimal form of 5/12 is a non-terminating recurring form. तर अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की 12/5 चे दशांश रूप हे अखंड आवर्ती आहे. In a fifth example, there is a given rational number is a 22/7. We know that 22/7
is the ratio of the circumference with the diameter. That means the value of pi is a 22/7. आता या ठिकाणी हे जे उदाहरण दिलं आहे 22/6 हे आपल्याला माहित आहे परिघ छेद व्यास यांचं गुणोत्तर आहे आणि यालाच आपण पाय असं म्हणतो. तर ह्याचं दशांश रूप किती येतं, कसं येतं बघा. तर आपण ते शोधूया. 7 ने 22 ला भागलं होत असताना 3 चा भाग बसतो. 7 × 21 1 राहतं 0. आता किती मिळालं आपल्याला 10. आता 7 × 7 या ठिकाणी बाकी राहते 3 झाले किती 30. 7 × 28 बाकी मिळते पुन्हा 2. या ठिकाणी पुढे आपल्याला याच्यावरती 2 वरती 0 घेऊन मिळतं 20. नंतर भाग बसतो 7 × 14 बाकी मिळते 6 होते किती 60. 7 × 8 = 56 आपल्याला मिळतं या ठिकाणी बाकी 4. 0 घेतल्यानंतर 7 ने भागून 7 × 5 = 35. या ठिकाणी बाकी जी उरते ती बाकी आपण या ठिकाणी देऊयात 5 झाले किती 50. 7 × 7 = 49 पुन्हा बाकी 1 येते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही क्रिया करत असताना ही जी संख्या आहे ही संख्या पुन्हा 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 आलेली दिसते. तर या ठिकाणी या 22/7 च्या संदर्भात आपण असं लिहू शकतो की 22/7 चे दशांश रूप जे आहे ते किती आहे. तर आपण ते लिहू शकतो 22/7 चे दशांश रूप आपल्याला मिळेल 3.14 28 57 या पद्धतीने मिळाले दिसून. The decimal form of 22/7 we get non-terminating recurring answer, that means 3 point non-terminating 1,42,857. तर अशा प्रकारे आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सराव संच 24 मधील पहिली 5 उदाहरणं घेतलेली आहेत आणि 2 उदाहरणं बाकी ठेवलेली आहेत. तर ही 2 उदाहरणं तुम्ही हा व्हिडिओ पाहून काळजीपूर्वक सोडवायची आहेत. सुरुवातीला तुम्ही ही 5 उदाहरणं व्हिडिओ पाहून तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा आणि त्यानंतर जी काही तुम्हाला सोडवायला दिलेली शेवटची 2 उदाहरणं आहेत म्हणजे उदाहरण क्रमांक 5, 6 आणि 7 ही 2 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायची आहेत आणि त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. तर आपण या ठिकाणी हा सराव संच थांबूया आणि पुढील भागाकडे वळूया. In this video we learn about practice set 24. In this practice set we study first 5 example and 2 examples are remain. You must read and observe the video carefully and after then write the practice set 24 in your notebook and solve 6th and 7th example, and after then we discuss about the rule of simplification of expression. तर आता आपण
पुढच्या भागाकडे वळणार आहोत, ते म्हणजे पदावली सोडवण्याचे जे नियम आहेत. ते पदावली सोडवण्याचे नियम काय असतात? जेव्हा एखाद्या पदावलीमध्ये आपल्याला एकापेक्षा अधिक क्रिया दिलेल्या असतात किंवा अनेक क्रिया एकत्र दिलेल्या असतात, त्यावेळेला कोणत्या क्रिया अगोदर करायच्या किंवा कोणत्या क्रिया नंतर करायच्या हा भाग आपल्याला लक्षात येत नाही आणि त्यामुळं जे काय आपले आकडेमोड आहे ती चुकण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण पदावलीचे नियम हा भाग आता शिकणार आहोत. रूल ऑफ सिम्प्लिफिकेशन ऑफ द एक्सप्रेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, काही पदावल्या सोडत असताना आपल्याला माहित आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया एकत्र आलेल्या दिसतात आणि मग अशी उदाहरणं सोडवताना आपल्याला तिथं नेमकं काय करायचं हे लक्षात येत नाही आणि त्यामुळं आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. स्टुडंट, वी नो दॅट when we simplifying the expressions at that time multiple operations takes place in the expression. At this situation we do operation in between given numbers and our answer is may be correct or may be false. तर अशा प्रकारे काय होतं, उत्तर चुकीचं येतं किंवा बरोबर येऊ शकतं आणि मग त्यामुळं आपण काय करायचं, तर आपण पदावली सोडवत असताना जे काही नियम आहेत पदावली सोडवताना त्या नियमांचा वापर करून पदावली आपण सोडवायची आहे. मग कशी सोडवायची पदावली उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूया. ते एक्झाम्पल इज अ 72 divided by 6 plus 2 into 2. This is one of the expression. तर अशा प्रकारे एक पदावली आपण घेतली. काय घेतलं आपण, तर 72 गुणिले 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2. मग ही क्रिया करत असताना मुलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने क्रिया करतात आणि चुका काय होतात पहा. या ठिकाणी काही मुलं या दोघांमध्ये भागाकार करून घेतात, नंतर या दोघांमध्ये गुणाकार करून घेतात. म्हणजे हे सोडवत असताना मुलं या पद्धतीने सोडवतात. या दोघांचा भागाकार किती मिळतो आपला, 6 × 6 = 12 आणि नंतर या दोघांचा गुणाकार मिळतो 4. उत्तर मिळालं किती, 16. पण काही मुलं या ठिकाणी काय करतात, some students do another activity like this. The division of 72 upon 6 we get 12. Some students add these two into this quotient and after that multiply this number with 2. The addition of 12 and 2 we get 40. 40 into 2, the answer is a 28. Then we know that this type of answer is a false. हे चुकीचं उत्तर आहे. मग अशा प्रकारच्या क्रिया करत असताना, बहुपदी सोडत असताना किंवा पदावली सोडत असताना कुठल्या नियमांचा वापर करायचा, तर त्याबद्दल आता आपण विचारात घेऊया. या ठिकाणी लक्षात ठेवा, हे उदाहरण सोडवताना या ठिकाणी जी पद्धती वापरलेली आहे ती पद्धती बरोबर आहे आणि त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने सोडवलेले जे उत्तर आहे हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला 28 उत्तर मिळालं असेल तर तुमचं हे उत्तर चुकलं असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. मग आता आपण बहुपदी सोडत असताना नियमांचा वापर कसा करायचा, तर दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी विचारात घेऊयात. The second example is as
this is one of the expression. In this expression we see here there are multiple bracket are used in this example. Curly bracket, box bracket, simple bracket like this. तर अशा प्रकारे हे जे उदाहरण आहे या उदाहरणात तुम्हाला अनेक प्रकारचे कंस एकत्र वापरले दिसतात आणि इतर अनेक प्रकारच्या क्रिया आपल्याला एकत्र कराव्या लागतात हे आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी when we think for simplification of this equation, first find out what is the main bracket. The main bracket is a curly bracket. या ठिकाणी हे उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला याचा विचार करावा लागतो की मुख्य कंस कोणता आहे आणि त्याच्यामध्ये नंतर जे काही दुसरे दिलेले कंस जे आहेत ते कंस कोणते आहेत. Which is the main bracket and which are the sub brackets. Curly bracket is the main bracket. After that, this square bracket is another bracket, and third one is a simple bracket. तर अशा प्रकारे इथं क्रिया करत असताना पहिल्यांदा महिरपी कंस आहे, नंतर चौकटी कंस आहे आणि नंतर त्याच्या आतमध्ये साधा कंस वापरतो. मग हे करत असताना लक्षात ठेवायचं आपण की पहिल्यांदा जे काय आतल्या कंसातल्या क्रिया आहेत त्या क्रिया करून घ्यायच्या आपण. मग हे सोडवायचं कसं बघा. 2 गुणिले महिरपी कंस तसा ठेवायचा 25 गुणिले आता ह्या चौकटी कंसातल्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करायला सुरुवात आपण करूया. चौकटी कंस तसाच आतल्या कंसामध्ये या ठिकाणी 9 या 113 या संख्येतून 9 ही संख्या काय करायची आपला वजा करायची. मग ही संख्या वजा केल्यानंतर आपल्याला किती मिळतं तर या ठिकाणी आपल्याला मिळतं 104. मग आता हा कंस काढून टाकला आपण, यांची वजाबाकी आपण इथं करून घेतलेली. आता या ठिकाणी दुसरा जो कंस आहे त्याच्यात पहिल्यांदा भागाकार दिलेला आहे आणि नंतर गुणाकार दिलेला आहे. यापैकी कुठली क्रिया अगोदर करायची तर लक्षात ठेवा इथं भागाकाराची क्रिया आपल्याला करावी लागेल पहिल्यांदा. म्हणजे ह्या दोघांचा भागाकार मिळतो आपल्याला किती 2 आणि नंतर याला 13 गुणिले आणि मग हा साधा कंस पूर्ण, चौकटी कंस पूर्ण आणि नंतर महिरपी कंस पूर्ण करायचा. इन third step we get in a curly bracket 25 in square bracket 104 plus multiplication of 13 and 2 we get 26. After that the simple bracket will be removed here and we take only square bracket and curly bracket. After that in a next step we remove the square bracket in given example. That means the addition of these two numbers is we get 130 and the multiplication of 130 and the 25 we get 0. And lastly the multiplication of these two terms we get 6,500 like this. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे उत्तर या ठिकाणी
मिळालेलं दिसून येतं. मग हे उदाहरण सोडवताना तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण या क्रिया करतो, when we make the operation between given expression, first remove the internal bracket, after that remove the external bracket and we get the answer like this or in this way. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचे, ज्यावेळेस तुम्हाला अनेक प्रकारच्या क्रिया एखाद्या पदावलीमध्ये सांगितलेल्या असतात त्यावेळेला तुम्हाला पदावली सोडवत असताना जे काही कंस आहेत ते कंस सुरुवातीला सोडवावे लागतात किंवा जे काही आतले कंस आहेत ते कंस सुरुवातीला काढून टाकावे लागतात. आणि या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला लक्षात येईल की जी काही आकडेमोड आहे ती या पद्धतीने जर आपण केली तर आपल्याला या ठिकाणी बरोबर उत्तर मिळतं. आता आपण आणखीन एक उदाहरण या ठिकाणी घेऊयात आणि थांबूयात. तर तुम्हाला हे उदाहरण लक्षात आलं असेल, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. टेक ए स्क्रीनशॉट फॉर मोर स्टडी अँड राईट दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक. Friends, this is our next third example. In this expression, what to do first? या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर काही मुलं काय करतील, या ठिकाणी वजाबाकी करतील, काही मुलं या संख्यांचा गुणाकार करून घेतील. तर लक्षात ठेवा, पदावली सोडवत असताना आपण यापूर्वीच्या पदावलीमध्ये आपण पाहिलं असेल की जी काही बहुपदी आहे त्या बहुपदीमध्ये सुरुवात the given number, after that if there is a operation of division then we divide the given number, after that we add the given number and lastly we subtract the given number. तर जी काही पदावली आहे ती पदावली सोडवताना लक्षात ठेवायचं काय करायचं, पहिल्यांदा कंस सोडवणे ही क्रिया करायची. कंसात पण अनेक प्रकारच्या क्रिया असतील तर त्यापैकी कुठली क्रिया करायची पहिल्यांदा, तर पहिल्यांदा गुणाकार, नंतर पुढची भागाकार, दुसरी क्रिया आपण या ठिकाणी एका पुढे एक क्रिया आहे. वी मस्ट राइट द ऑपरेशन वन बाय वन. गुणाकार, मल्टीप्लिकेशन, आफ्टर दैट भागाकार, डिवीजन, आफ्टर दैट एडिशन, बेरीज, addition, and lastly वजाबाकी म्हणजेच भागाकार, वजाबाकी, that means subtraction. This step must be followed by us. मग आता या ठिकाणी आपण काय करायचं, हे उदाहरण सोडून तुम्हाला हे लक्षात येईल की आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे की या ठिकाणी ह्या ज्या दोन संख्या आहेत ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपण करायला पाहिजे. 5/7 into 1/3 we get by multiplying these two numbers 5/21. Multiplying this number by 21 and multiplying by this number by 4 we get 20/84
The answer is 63 minus 20 upon 84. We get answer. How many? 43. 43 upon 84. तर अशा प्रकारे आपल्याला ही क्रिया करत असताना या पद्धतीने क्रिया केली तर या ठिकाणी आपल्याला अपेक्षित उत्तर मिळतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी यामध्ये जर का आपण पदावली सोडत असेल, एका पदावलीमध्ये आपण अनेक प्रकारच्या क्रिया करत असेल तर लक्षात ठेवा, ह्या क्रिया करत असताना हे नियम आपल्याला लक्षात पाहिजे. पहिल्यांदा कंस सोडवणे, कंस सोडल्यानंतर गुणाकार, नंतर भागाकार, नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागतं. ह्या नियमांचा वापर करून आपण जी काही बहुपदी दिली आहेत किंवा पदावल्या दिल्या आहेत ह्या पदावल्या आपण सोडू शकतो. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. व्हिडिओमधील सर्व भाग तुम्ही लक्षात घ्या. ज्या वेळेला गरज पडते त्यावेळेला स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल विचार करता येईल. आणि अशा पद्धतीनं पान नंबर, पेज नंबर 41 असेल आणि 42 असेल, याच्यावरची जी काही एक्झाम्पल आपल्याला दिलेली आहेत हे एक्झाम्पल तुम्ही स्टडी करायचे आहेत. ही उदाहरणं तुम्ही अभ्यासाची आहेत. आणि नंतर उद्याच्या तासाला आपण सराव संच 25 हा जो सराव संच आहे याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.